त्या भाजपचं जे राजकारण चालू आहे, घाणेरडं राजकारण, पैशाचं, दादागिरीचं आणि जातीवादाचं, ते राजकारण आपल्या इथल्या जगच्या जनतेला काही पसंत नाही. पण तो आपल्यामध्ये एकमत होत असल्यामुळं त्याचा फायदा व्हायला लागला हे सगळं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आम्ही एक विचार केला सर्व पक्षाच्या लोकांनी की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन जर एकाच एक लढत दिली, आपण भाजपच्या विरोधात एकच जर उमेदवार दिला तर आपण जिंकू शकतो, ही सगळ्याची प्रबळ भावना आहे पक्षाच्या अध्यक्षाची आणि इथल्या मतदाराची सुद्धा तीच भावना आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून विचार केला आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एकाच एक असं सीट देण्याचं आमच्या सर्वानुमते ठरलेलं आहे. चिन्ह किंवा जे तिकीट वाटप आहे ते त्याच्यानंतर 1-2 दिवसात आम्ही करू. सध्या एवढंच ठरलं आहे की सगळ्यांनी मिळून भाजपला एकाच एक सीट देण्याबद्दल सर्व पक्षाचं आमचं एकमत झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकमतानं टक्कर देऊन भाजपचा पराभव निश्चितपणे आपण करू. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी समजून घेऊन आज जत तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वजण या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं या राज्यात, देशात, त्याचबरोबर जिल्ह्यात आणि तालुक्यात या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या सर्वसामान्य लोकांच्या करण्याचा जो काही उद्योग सुरू आहे ते आज या निमित्तानं एक चांगल्या विचारानं आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र येऊन या तालुक्यातल्या प्रश्नांच्यासाठी आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवणार आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या तालुक्यातली सुज्ञ जनता या आमच्या पॅनलला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवारांना निवडून देईल आणि जतच्या येणाऱ्या भविष्यात जे काही जतचे प्रश्न आहेत ते या निमित्तानं आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतो.